तुम्ही आउट आहात. आउट आहे हो. ठीक तुम्ही म्हणतात आउट आहे किती वेळ गेली माझी आउट आहे आणि सार्थक सरांची विकेट गेलेली आहे. शलाका मॅडम जातील. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता शलाका मॅडम गेलेल्या आहेत. ते प्लेस केलेला आहे मॅडम. आनंदी मॅडम आणि त्यांची टीम सज्ज झालेली आहे त्यांची इनिंग खेळण्यासाठी. तसं बघायला गेलं तर 71 रनच्या धावांचा टप्पा म्हणजे फार मोठा टप्पा नाही आहे. फार कमीत कमी विकेट्स गेल्या तर आनंदी मॅडम ही मॅच जिंकू शकतात. थँक्यू. सार्थक सर रेडी स्टार्ट. झालेले आहेत. आणि आता आनंद मॅडम टीममध्ये खेळायला छोटी सानू म्हणजे मूर्ती लहान पण किती महान अशी सानू काय करते बघूया काय करते. आता नीट ऐका माझं की मॅच आपल्याला जिंकायची की नाही. मग मी जसं सांगेन तसं करायचं. मी तुला म्हणाले पळ की मगच पळायचं. ओके. जाऊ दे नाशिकला पहिल्या बॉलमध्ये आउट करणार आहे. सानू ऐक बा तुम्ही हरणार आहात. तुझे बाबा पण येणार नाही. बस नुसते तिकडे ते नाही येणार मदतीला. हरणार तुम्ही हरणार. जाऊ दे जा घरी. आम्ही जिंकणार आहोत. ओके नाही सानू. सानू ऐक ना जा ना तुझ्या बाबाला बोलव ना प्लीज. बाबा तुम्ही खेळा ना प्लीज. तुम्ही क्रिकेट नाही खेळत बाबा प्लीज माझा आजी तुम्ही खेळा ना प्लीज. नाही बाळा आम्ही बाबा प्लीज आम्ही नाही प्लीज. जाऊ दे सानू घाबरले तुझे बाबा. क्रिकेट म्हणजे सोपी गोष्ट आहे का. भले भले लोक येऊन खेळायला घाबरतात. त्यात तुम्हाला एवढा मोठा टार्गेट एका मध्ये 35 रन करायचे नाही ना. त्याला एका जाऊन टाकू. पुढे जातील लवकर घरी. जाऊ दे चांगले मजा करतो. परत काय प्रश्न एक लेवल खेळू इथे 6 बॉलवर 7 मारून दाखवेल. चॅलेंज नको तुम्हाला. तुम्ही काय एवढा सिंगल म्हणत दादा मला माहिती तुम्ही खूप वर्ष क्रिकेट खेळाय पण ते थोडं वर्ष झाली ना. आता टार्गेट बघा एका मध्ये 6 बॉलवर 7 मारायला लागतील. लहान मुलीला आशा दाखवतात बिचारी. पटकन वगैरे लहान करून कावले सगळे चालेल. ठीक आहे 1 मिनिट असं ना ठीक. घेतलं तुझं चॅलेंज. 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारून दाखवतो. थँक्यू दादा. दादा ऑल द बेस्ट. पुढे पुढे पहिला बॉल सरांनी टाकलेला आहे आणि मनोज सरांनी तो सोडवलेला आहे चेंडू आणि सिक्स. षटकार मागला आहे पहिल्या चेंडूला. मालती किती वर्षांनी बघतोय मी आज मनोजला बॅट हातात घेऊन आणि आजही तितक्या सफाईदारपणे त्यांनी 6 मारला. हो ना कमाल आहे त्याची. मला तर आपला मनोज पूर्वीसारखाच दिसायला लागला. मला वाटतं हा सामना फिरू शकतो. आनंदी मॅडमच्या टीमला खूप मोठी चान्सेस आहे जिंकण्याचे. वा वा एका बॉलमध्ये 5 रनची काय बघूया म्हणून जरा काय करताय.
हो तुम्ही असं निघून का आलात? मुद्दाम केलं त्या सार्थक नाही मला काही कळत नाही ठरवून तुम्हाला क्रिकेट खेळायला हात पाडतो मी ठरवलं होतं या दरबती बॅटला आयुष्यभर हात लावणार पण क्रिकेट तुमचा जीव आहे ना. कळते नाही का म्हणून इतकी वर्ष त्याच्यापासून दूर राहत होतो आयुष्यात क्रिकेट खेळणार नाही तर आता तरी खेळून काय फायदा पण सगळ्यांबरोबर विरंगुळा म्हणून थोडं खेळलं तर काय बिघडलं? तुम्ही खेळच आहे ना. क्रिकेट माझ्यासाठी फक्त खेळ नाही आहे फक्त खेळ नाही आहे माझ्यासाठी जेव्हा मी प्रत्येक बॉल खेळतो तेव्हा मला माझा संघर्ष दिसतो माझे स्वप्न दिसतात मला कोणी बोलायचं नाही मला एकच बोलायला तुला नीला चालू मजा आली ना खेळायला दादा पण तुम्हाला बॅटिंगच नाही आली. हो अगं माझ्यापर्यंत बॅटिंगच आली नाही बाबाने काय बॅटिंग केली एकदम भारी. हो भारी बहिणी मला झालं कुठे सार्थक ते आहेत रूममध्ये. आज काय करताय तेवढं मैदान घालत बोला ना बाहेर नाही त्यांना थोडा वेळ राहू द्या प्लीज. ठीक आहे आलेच मी. हो अरे काय मजा आली ना म्हणजे आपल्या स्टाफ एकदम सहकार्य केलं, एकदम मस्त खेळ हो नाही छान मनापासून खेळला सगळे माझी अंपायरिंग कशी होती? अरे एकदम मस्त अरे काय मस्त काय माहिती होती अर्ध्या गोष्टी आम्ही सांगत होतो काय मस्त ते पण बाकी सांगेल बरं आपला स्टाफ तगडाच खेळला आणि स्कोरिंग मस्त केली बॉलिंग केली अण्णाने किती केली आमच्यासाठी आणि यांची बॉलिंग बघून परत प्रेमात पडलो बोलत बसून नाही झाला आम्हाला सगळ्यांना खूप खूप लागले आहे काही केले की नाही काळजी करू नका सगळी सोय छान गरमागरम बटाटे वडे केले. त्याला का बोल काय झालं तिथे? काय सांगू तुला माझ्या तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. काय रे केदार? हो सुधा काकू त्या आनंदीने सार्थकला पूर्णपणे बदलून टाकलं. हे बघा बाकीचं काही सांगू नका. तिथे काय झालं ते सांग. काही तिथे क्रिकेट मॅच होती सार्थक वर्सेस आनंदी आणि आपला सार्थक हरला आणि आनंदी जिंकली. आनंदी वर्सेस सार्थक. हो आउट आहे हो तुम्ही म्हणतात आउट आहे आउट आहे तुझा बघ म्हणजे तू इथे सार्थकची वाट बघतेस आणि तो तिथे क्रिकेट खेळतोय म्हणजे स्वतः हरलाय पण त्यांच्यासाठी गिफ्ट घेतोय. मी म्हणते तिकडे एवढा क्रिकेटचा घाट घालायची काय गरज होती? मी तुला सांगते सुद्धा तो काही उद्या येणार नाही वृंदा त्याने शब्द दिलाय मला त्याला यावंच लागेल आणि जर तो नाही आला ना तर मी स्वतः त्यांच्या दारात पोहोचेन मग हो दे काय व्हायचं. नमस्कार नमस्कार मनोज वाटतं तिथे राहतात का? हो तुम्ही ऑफिसमधून आलात का त्यांच्या मला त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं ते आहेत का? हो, आहेत ना या 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 मनोज मनोज अरे हे भेटायला आहे तुला नमस्कार मनोज वाटतं मी IPDL कंपनीमधून आलोय माझं नाव काढलं मी IPDL मधून आलोय आमच्या काही क्रिकेट मॅचेस आहेत मला काय सांगता तुम्ही अहो तुम्ही उत्तम क्रिकेट खेळता म्हणून मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो मगाशी मी तुमची बॅटिंग बघितली काय सॉलिड टेक्निक आहे हो तुमच्या हातात एकदम मस्त पण तुम्ही सर इथे खरं तर इथे मी एका वेगळ्या कामासाठी आलो होतो पण तुमचा गेम बघितला 6 बॉलवर 6 सिक्स मारणारा माणूस म्हणजे आमच्या कामाचा माणूस आहे हे आमच्या कंपनीचं कार्ड जरा बाहेर येता का मला तुमच्याशी काही विशेष बोलाय हो या ना या प्लीज मगाशी ते सर आले होते त्यांना मी बोलवलं होतं तुम्हाला कळलं नाही पाहिजे अजिबात काय करायला पाहिजे? काही नाही अगं काहीच कळलं नाही पाहिजे तुम्हाला आज ती जादू ती मी कोणाला काय सांगणार नाही पण तुम्हाला गोष्ट सांग. गोष्ट सांगायची अरे बापरे लाईटच गेले आता कधी गोष्ट सांगणार तुला मी तुला चेहरा पण नाही दिसणार मी काय करायचं? मग काय करायचं मोठी ए सांगू तुला आता जादू का जादू आता मी तुला फक्त सांगणार नाही गोष्ट तुला गोष्ट दाखवणार पण हा चालेल इकडे बस शाबास बस इथे गोष्ट दाखवणार पण हा बघा आता मग काय हो? काम ना इकडे बघा सांग इथे बघा गोष्ट दिसणार आहे म्हणजे का ना अरे नाही करतो ना हे असं हा दिसतंय का सांगू हा अरे दिसतंय रे मग आज मी तुला एका हरणाची आणि त्याची मैत्रीण होती हरिण त्या दोघांची गोष्ट सांगणार आहे बघा सांगणार गोष्ट बघा तिथे बघा तिकडे हा एक ना हरिण होतं मग काय झालं त्याची एका हरिणीशी खूप चांगली मैत्री झाली दोघं खूप घट्ट मित्र झाले मग ते काय एकत्र फिरायला लागले सगळीकडे जंगलभर एकत्र बसकायचे एकत्र खायला जायचे एकत्र पाणी प्यायला जायचे मग दिवस काय झालं हरिणीचा ना मोठा गैरसमज झाला मग ती तिच्या मित्रावरती मी त्या हरणावरती चिडली आणि मग खूप दूर निघून गेली मग ती हरणाशी बोलायचीच नाही हरिण बिचारा उदास एकटाच बसायचा मग एक दिवस काय झालं त्या हरिणीचा गैरसमज दूर झाला आणि त्यांच्यात परत मैत्री झाली ते परत एकत्र राहायला लागले आणि मग हरणाने त्या हरिणीला वचन दिलं त्यात आयुष्यभर ते असेच एकत्र राहणार त्यांच्या परत कधीच दुरावा येणार नाही काही झालं तरी हरिण काय मारेंची साथ ना सर अहो हे काय केलं कुठं काय केलं गोष्टीतल्या हरणाने गोष्टीतल्या हरणीला तीच केलं आता हेच बघायचं राहिलं होतं. आनंदी, लाज नाही वाटत तुला? माझ्या मुलाकडून असली कामं करून घेताना? अगं मी त्यांना मदत करत होतो या ना आमच्याकडे तू मला माझ्या मुलापासून तोडलंस आनंदी. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या 12 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी वर्सेस सार्थक ही मॅच
खूपच अटीतटीची सुरू असेल. आनंदी ही सार्थकला बॉलिंग करत असेल. सार्थक तिचा बॉल टोलवणार आणि एक रन घेण्यासाठी धावू लागेल, परंतु सार्थकचं संपूर्ण लक्ष हे आनंदीकडेच असल्यामुळे तो चक्क आनंदीला जाऊन धडकणार आणि या दोघांचा तोल जाऊन दोघेही खाली पडतील. सार्थक खाली तर आनंदी त्याच्या अंगावर असं होईल आणि हे दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातील. सगळे त्यांच्याकडे पाहून हसू लागतील, पण या दोघांना कशाचंही भान नसेल. तेवढ्यात आनंदी ही भानावर येईल आणि उठून बसेल आणि म्हणेल की सार्थक सर आऊट झालेत. तर सार्थक म्हणेल नाही मी पोहोचलोय, परंतु अंपायर ही आऊट डिक्लेअर करेल. तेव्हा सार्थक त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल की मी आऊट नाहीये, परंतु आनंदी म्हणेल सर तुम्ही आऊट आहात. आनंदी म्हटल्यावर सार्थक लगेच म्हणणार तुम्ही म्हणताय ना, मग मी आऊटच आहे, अजून किती वेळेस तुम्ही माझी विकेट घेणार, असं म्हणून तो तेथून निघून जाईल. त्यानंतर पुढचे बॅट्समन येतील, सगळे चांगलेच रन करतील आणि पाहता पाहता सार्थकच्या टीमचा स्कोर हा 73 धावा असेल. त्यांची बॅटिंग संपणार आणि मग आनंदीची टीम बॅटिंगला येईल. आनंदी आणि नीना या दोघी ओपनिंग करायला आल्या. त्यानंतर या दोघींनी चांगल्या रन करायला सुरुवात केली, परंतु नीना ही रनआउट होते आणि मग एकानंतर एक विकेट्स पडत असतात. एका ओव्हरमध्ये चक्क 35 धावा करायच्या असतात, म्हणजे 6 बॉलला 6 सिक्स मारायच्या असतात. छोटीशी सानू बॅटिंग करायला येते, परंतु हे टार्गेट आपल्या शक्य नाहीये असं सर्वांना वाटतं. आनंदी सानूला म्हणते तुझ्या पप्पांना बोलून आण ना, ते नक्कीच धावा करू शकतात. परंतु सार्थक म्हणतो मनोज दादा घाबरलेत, त्यांना हे नाही जमणार. मनोज खूप चिडतो. सानू ही मनोज जवळ येते आणि म्हणते पप्पा चला ना, परंतु मनोज त्यासाठी नकार देतो. तेव्हा सार्थक म्हणतो जाऊ दे सानू, ते घाबरलेले आहेत माझ्या बॉलिंगला. हे ऐकून मनोज खूप चिडतो आणि म्हणतो कशाचा घाबरलोय, मी स्टेट लेवलला क्रिकेट खेळलोय, मी नाही घाबरत कोणाला. असं म्हणून मनोज हा बॅटिंग करायला येतो आणि सार्थक त्याला बॉलिंग करू लागतो. मनोज हा एकानंतर एक सिक्स मारतो आणि चक्क 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारून आनंदीच्या टीमला जिंकून देतो. सगळेजण खूप खुश होतात, परंतु मनोज हा रडू लागतो आणि घरामध्ये येतो. नीना त्याच्या मागे येते आणि विचारते की काय झालं. तर मनोज म्हणतो त्या सार्थकने सगळं जाणून बुजून केलंय, हे माझं स्वप्न होतं क्रिकेट खेळणं, ते पूर्ण झालं नाही, म्हणून अनेक वर्ष मी या बॅटला हात नाही लावला आणि त्याने हे सगळं जाणून बुजून केलंय, मला एकटं राहू दे, असं म्हणून तो रडू लागतो. सगळे घरात येतात तेव्हा आनंद हा दुःखी आहे हे सर्वांना समजतं. थोड्या वेळानंतर एक माणूस त्याला नोकरीची ऑफर द्यायला येतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सुधा ही आनंदीच्या घरी येणार, तेव्हा सार्थक हा दूध पिळत असेल हे पाहून तिला मोठा धक्काच बसेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.